नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी राज्यभरातील भाविक नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जाऊ अशी प्रार्थना भाविकांनी अंबाबाई चरणी केली. आपल्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन संकल्पाला सुरुवात करून आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षाची आम्ही नेहमी सुरुवात करतो आणि जे काही संकल्प असतील ते आईच्या चरणी समर्पित करून आम्ही ह्या नव्या वर्षाला आरंभ करत आहोत. धन्यवाद. सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी देवीला येतो आणि फार छान वाटलं इथं भाविकांची एवढी गर्दी बघून. कारण प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही संकल्प असतात जे देवीपुढे मांडायचे असतात, त्यांना त्यांची गाऱ्हाणी सांगायची असतात आणि या निमित्ताने का होईना देवीचा आशीर्वादही मिळतो. आपल्याला आपल्या मनातल्या गोष्टी बोलता येतात आणि कधीही कुठल्याही देवस्थानाला जा प्रसन्नच वाटतं. पण कोल्हापूर विशेष फार जवळचं आहे कारण इथे कधीही या दर्शनाला तुम्ही कितीही तास रांगेत उभं राहा पण तुम्हाला दर्शन अतिशय छान मिळतं. अंबा माता की जय. मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यानं मंदिर परिसरातील हॉटेल, भक्तनिवास हाऊसफुल झाले होते.